आम्ही 14वी 15वीत कॉलेजमध्ये असेल तेव्हा आमच्या मंडळाची स्थापना झाली। 2016ला आम्ही सर्वप्रथम चिंचपोकळीवरून आम्ही 14 फुटाची मूर्ती, अशी भव्य दिव्य मूर्ती आम्ही ते आणली। जेव्हा आम्ही मूर्ती ती टाटा पॉवरला आणली तेव्हा तिथे येणारा जाणारा प्रत्येक नागरिक जो होता ना त्याच्या तोंडामध्ये बोलतो, अरे वाव, म्हणजे हा वाववालाच प्रकार होता की कोणाला वाटलंच नव्हतं की या एरियामध्ये, या रस्त्याने, या जागेवरती एवढी भव्य दिव्य मूर्ती येऊ शकते। पहिली गोष्ट तर कोणा माहिती नसेल, किरण जाधव आणि निखिल जाधवकडे अपोज करणारा मीच होतो। पण आम्ही लालबागला बघितलेला तर तो फॉलोअप सोडून इथे कसं करायचं लगेच। आणि ऑलरेडी आम्हाला इथून म्हणजे आम्ही इथून बाहेर पडलेलो, कोणी साथ सोडलेली। पण नाक्यावरती प्रत्येक मुलगा जो उभा असतो तो गुंड किंवा लफडेबाजीवाला नसतो, तोच नाक्यावरचा मुलगा पहिला धावून येतो कधी पण मदतीला। ते पण नागरिकांना आता माहिती आहे। ऑलमोस्ट पहिला जे मुलांना नावं ठेवायची ते आता नाही ठेवत। नमस्कार मंडळी, बाप्पा आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सो आज मी आलो 3 मूर्तीमध्ये बोरिवली इथला बोरिवलीची कुलस्वामिनी मंडळासोबत आज आपण काहीतरी गप्पा वगैरे करणार आहे। सो दादा नमस्कार। नमस्कार। आपलं एक छोटासा परिचय द्या ना तुमच्याबद्दल। ओम मित्र मंडळ बोरिवलीची कुलस्वामिनी, मी मंडळाचा अध्यक्ष गिरीश सखाराम जाधव। आमचं मंडळ गेले 25 वर्ष हा कार्यक्रम करतोय। हे या वर्षी 25वे वर्ष आहे आमच्या मंडळाचं आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आता आमचं खास आकर्षण देवीचं आहे, ते पण तुम्हाला कळेलच येणार आहे 21 तारखेला। आणि मंडळाचे कार्यकर्ते सगळेजण आता तयारी करतात आहेत, तुम्ही बघतायच आहेत सगळं डेकोरेशन वगैरे सुरुवात झालेलीच आहे आमची। पुढे तुम्ही सांगा। ओके, सो आपण अजून थोडासा डिटेलमध्ये जाऊ। सो मंडळाची स्थापना कशी झाली? मंडळाची स्थापना आम्ही एकदम लहान मुलं आम्ही तेव्हा होतो, आता सगळे आम्ही आता पण आमच्यामध्ये लहान मुलंच आहेत। आम्ही तेव्हा थोडंसं मित्रांनी समजावून आमच्या देवीसाठी, आमच्या इकडे हरिसिद्धी मंदिर पण आहे, आम्ही जिथे राहतो ते ठिकाण देवीपाडा असं ओळखलं जातं। तर आमच्या मित्रांनी सजेस्ट केलं की आपण नवरात्री हा उत्सव साजरा करून आणि त्याप्रमाणे आम्ही वाटचाल पुढे चालू ठेवली। आज 25व्या वर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। ओके, सो बेसिकली मी दरवर्षी बघतो आपली मूर्ती वेगळ्या वेगळ्या रूपात असते, तर यावर्षी असं काय असणार आहे की एकदम आकर्षक आणि म्हणजे एकदम डोळ्यात पाणी फिटणार असं? डोळ्यात पाणी फिटणार असं ते आम्ही यावर्षी देवी जरा वेगळ्या रूपातच घेऊन आलेलो आहे, कारण काय आम्ही ते अजून कोणाला सांगितलेले नाहीये। ते 21 तारखेलाच तुम्हाला समजेल आणि खूप छान अशी देवी आहे। 25वे वर्ष म्हणजे आम्ही अतिशय सुंदर असे त्या देवीचं आम्ही हे केलेलं आहे। ते करणारा आमच्या मंडळाचं कार्यकर्तेच आहेत। ओके, आणि तुमचं आगमनाच्या बद्दल बोला, म्हणजे कसं असतं आणि एवढा छोट्याशा रस्त्याने जेव्हा देवी येते, बरोबर, सो ते तुम्ही कसं मॅनेज करतात आणि त्या सगळ्याबद्दल थोडंसं बोला। आगमनाचं म्हणालात तर आम्ही देवी आमची दरवर्षी मोठीच असते, पण आम्ही त्याप्रमाणे आम्हाला जो आमचा रस्ता गेलाय तो वाटचालीचा रस्ता आहे, त्याप्रमाणे जशी देवी त्या रस्त्यातनं येईल त्याप्रमाणे आम्ही त्या देवीचं आकार योजना आखतो आणि त्यानुसार मग आम्ही आगमनाची तयारी करतो। सो आता आपण भेट देतोय महेश दादासोबत, ते मंडळाचे खजिनदार आहेत। सो दादा, आपले जेव्हा मंडळ स्टार्ट झाला तर ते कुठल्या स्केलनी चालू होतं आणि आज एवढं 25व्या वर्ष आपलं, सो आता कुठल्या स्केलवर आहे? जेव्हा आमच्या मंडळाची स्थापना झाली तेव्हा आम्ही नुकतेच तरुण वयातले होतो। आमचे म्हणजे जसं आम्ही 14वी 15वीत कॉलेजमध्ये असेल तेव्हा आमच्या मंडळाची स्थापना झाली। आधी आपला नवरात्री उत्सव हा नॅशनल पार्कच्या बाउंड्रीमध्ये व्हायचा आणि नंतर हळूहळू जसं आपण नंतर काही वर्षांनी तिकडे जे परमिशनचे आपल्याला इश्यू व्हायला लागले, त्याच्यानंतर मग आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डिसाईड केलं की आपल्याला कधी ना कधी इकडनं बाहेर यायला पाहिजे। जर आपण आत राहिलो तर बाहेरच्या दुनियाला कळत नाही की आपण एवढे चांगले प्रोग्राम करतोय। असं ठरल्यानंतर मग आम्ही ह्या जागेवर आलो। ह्या जागेसाठी पण आम्ही भरपूर संघर्ष केलाय। आज लोकांना दिसायला ही जागा छोटी आहे, पण ह्या छोट्याशा जागेसाठी मुंबईत जे करावं लागतात, भांडणं असतील का XYZ गोष्टी असतील, त्या सगळ्या आम्ही केल्या आणि आम्ही इकडे देवीची स्थापना केली। जेव्हा मंडळ सुरुवात झालं तेव्हा आमची मूर्ती लहान होती, मग नंतर असेच चाललेली नवरात्री इकडे पण आली। एकदा 1 वर्ष आम्ही असेच गेलो मूर्ती बघायला, एक मोठी मूर्ती सगळ्यांना पसंत आली। त्या वर्षापासून असं झालं की मूर्तीसाठी सगळे मंडळाचे कार्यकर्ते जे काही आपल्या वर्गणी जमा होईल त्या वर्गणीतून मूर्ती आणायची आमची परंपरा सुरू झाली। ते आज तागायत सुरू आहे। सगळे मंडळाचे कार्यकर्ते जे आपल्या पद्धतीने जे काही मदत करू शकतात ती मदत करतात आणि त्याच्याप्रमाणे आपला नवरात्री उत्सव चालू झाला। आणि 25 वर्ष हे जे छोट्या प्रमाणात होतं, आमच्या आधीचे लोक होतं त्यांनी चालू केलेली, त्याच्यानंतर आम्ही घेतलं। आम्ही पण आज
मंडळात जेव्हापासून 2000 मी 2010 पासून आज 15 वर्ष झालं मंडळाचा खजिनदार आहे. आता येणाऱ्या पिढीला पण आम्ही तेच सांगतो, तुम्हाला नवरात्रोत्सव करायचा, आपल्या देवीचं आज नाव झालेलं, आपली मूर्ती सुबक मूर्ती आहे. दरवर्षी आपल्या मूर्तीला मुंबईमध्ये 2रा ते 3रा बक्षीस भेटतं. त्याच्यामुळे आपला मेन फोकस असतो मूर्तीवरती आणि आपलं आगमन, मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक भरपूर गर्दी असते आपल्या इकडे. आणि 9 दिवसाच्या गरब्यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो, महिलांसाठी ठेवतो, विद्यार्थ्यांसाठी ठेवतो, फॅन्सी ड्रेस ठेवतो. त्याच्यानंतर आपल्या इथे जागा कमी असल्यामुळे आपल्या इकडे कार्यकर्त्या म्हणा किंवा मुलांना गरबा खेळायला जागा नाही मिळत, सगळ्या महिलाच असतात ते म्हणजे. आणि या 3 मूर्ती देवीपाड्यात आता एक मोठं मंडळ झालेलं आहे आणि मेन याच्यात महिलांचा सहभाग जास्त आहे. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी या मित्र मंडळातर्फे दरवर्षी जसं नवरात्री करतो, यावर्षी पण आपण केलेली आहे आणि आपल्या देवीचं आगमन 21 तारखेला आहे. ओके. आणि आपली जेव्हा 2001ला स्थापना झालेलं मंडळाचा, तो तेव्हा मूर्तीचा अवतार काय होता आणि कशी मूर्ती होती ती? मूर्ती आपली एकदम लहान मूर्ती असायची आणि त्यावेळेस म्हणजे आम्ही सांगतो, आम्ही स्वतः बांबू घेऊन यायचो, आम्ही स्वतः मंडप बांधायचो आणि नवरात्री झाल्यानंतर ते सगळं म्हणजे ते मंडप बांधण्यासाठी जे काय आपल्याला कपडा लागतो हे आम्ही नदीवर जाऊन धुवायचं. इथून आम्ही या मंडळाची सुरुवात केलेली आहे. जबरदस्त. म्हणजे सुरुवातीला जी वर्गणी यायची ती आज आम्हाला एका व्यक्तीकडनं येते, तेवढ्यात आमचा मंडळाचा कार्यक्रम व्हायचा. ओके. सो आता तुमचं हे पूर्ण वाटलंय सगळं आणि मला पण आनंद वाटतोय ऐकून. आपला 25व्या वर्ष. सो आपण एक्साइटेड आहोत. सो मला एक सांगा की किरण दादाकडे आपण कधी गेलो? किरण दादाकडे आपण गेलो 2017 साली गेलो आपण त्यांच्याकडे. आपण पहिले कांदिवलीवरून मूर्ती आणायचो, नंतर 2017 साली आपण आणि 1 वर्ष आपण लालबाग वरून पण मूर्ती आणली आणि त्याच्यानंतर आता आपण किरणकडे जातो. आणि किरण दरवर्षी, किरणकडे आमच्या मंडळाचा कार्यकर्ता अनिकेत पवार आहे, तर दरवर्षी तो आमचा स्केच बनवण्यापासून मूर्ती कोणत्या रूपात आणायचं त्या सगळ्याची तयारी तो करतो. आणि ह्या वर्षाच्या मूर्तीबद्दल सांगायचं तर मूर्ती बघितल्यावर अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी तर नक्की येणार लोकांच्या. ओके. सो तुम्ही आपले जे जाधव बंधू आहे सिद्धिविनायक, सो त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. म्हणजे असं तुमचं रिलेशन कसं आहे मंडळाचं? आमचं मंडळाचं रिलेशन एकदम त्याच्याशी चांगलं आहे. मूर्तिकार म्हणून नाही तर एक मित्र म्हणून आम्ही त्याच्यावर राहतो. आणि निखिल आणि ते जाधव बंधू आहेत ते आजच्या तारखेला मुंबईत सोडा पण मुंबईच्या बाहेर पण त्यांच्या मूर्ती जातात. तर एक आज नावाजलेलं ते व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या मूर्ती ते बनवतात. ते पण म्हणजे जसं मोठ्या मूर्तिकाराकडून एक मूर्ती घेणं आपलं ते पण एक मंडळाचं मोठं नाव असतं. तर आपल्याला ते एक म्हणजे भाग्य लाभतंय की आपल्याकडे तो मूर्ती बनवतोय आपल्यासाठी. ओके. आणि तुम्ही जेव्हा मंडपात जातात तिकडे कारखान्यामध्ये, सो जेव्हा तुम्ही असं बघतायत की तुमची मूर्ती घडवतायत, तर तुमची काय भावना असते त्या टायमाला? आमची भावना एकच असते की म्हणजे आता हे देवी ह्या वर्षी आली आहे तर ही आपल्याला जी काही सुख समृद्धी घेऊन यायला पाहिजे. आणि देवी जेव्हा बनायला सुरुवात होते तुम्हाला विश्वास नाही करणार इकडे कोण दिसणार नाही. हे रात्रभर हे सगळे जेवढे दिसतात त्याच्यापेक्षा जास्त लोक काय रिक्षावाले ते लोक पण जाऊन तिकडे उभे राहतात की आपली मूर्ती एवढी झाली एवढी झाली. रोज ते येऊन आम्हाला सांगतात की अरे अजून हे बाकी आहे ते बाकी आहे. म्हणजे एवढे लोक एक्साइटेड असतात मूर्तीसाठी. ओके. सो बाकीचे आपले 9 दिवसामध्ये एक्झॅक्टली आपण काय कार्यक्रम म्हणजे कधीपासून स्टार्ट केलंय राबवायचं आणि आता काय करतो आपण? आम्ही जेव्हा नवरात्री चालू केलं तेव्हापासून आम्ही फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची हे कार्यक्रम ठेवायचो. आणि जेव्हा आमच्याकडे जागा मोठी होती तेव्हा आम्ही सिंगल विकेट क्रिकेट मुलांसाठी ठेवायचो. पण आता इथे जागेअभावी आम्ही फक्त फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची हे कार्यक्रम आम्ही ठेवतो इथे. ओके. बाकी अजून काही म्हणजे तुम्हाला दुसऱ्या मंडळांना काही मेसेज द्यायचा आहे की म्हणजे आपण जेव्हा राबवतोय तर तुम्हाला असं काही प्रिकॉशन्स घ्यावे लागेल की आपला उत्सव एकदम चांगल्या पद्धतीने पार पडणार? असं प्रिकॉशन हेच आहे की पहिली गोष्ट तर ह्या हिंदू लोकांचे जे सण आहेत ते जर आपल्याला टिकवायचं असेल आणि जर मुंबईत आपल्याला जर हे सण करता आलेच पाहिजे त्याच्यासाठी आपल्या पहिलं तर सगळ्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपले जे रूढी परंपरा ज्या आहेत त्यानुसार आपण हे नवरात्री पण केलं पाहिजे. आणि प्रिकॉशन हेच आहे की देवीचं आपण नीट केलं पाहिजे. उद्या असं व्हायला नको की चुकून एखाद्या गोष्टी झाल्या म्हणजे जसं पूजेबाबत असतील किंवा गरबा खेळण्यामध्ये काय ठिकाणी प्रकार होतात तर ते सगळं टाळण्यासाठी जे काय करण्यात येईल म्हणजे जसं काय CCTV लावा किंवा XYZ गोष्टी करता येतील त्या आपण केल्या पाहिजेत. आपल्यासोबत आहे मंडळाचे चिटणीस दीपक दादा. सो दादा तुम्ही मला सांगा की तुम्ही जेव्हा एक चिटणीसच्या पदावर असाल तर तुमची काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात मंडळामध्ये? माझी आज स्थापना केल्यापासून आम्ही आज सर्वांना एकत्र घेणं हे पहिलं महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी बोलले अरे तुम्ही काय करणार इथे, काय हे करणार आहे, हे सर्व लोकांनी नको ते हे केलेलं होतं आणि आम्ही त्याला संघर्ष देऊन आज 25व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले. आज इथे पोलीस प्रशासन असो, महानगरपालिकेचे अधिकारी असो, सगळ्यांनी आम्हाला भरपूरचे सहकार्य केलेले आहे. त्यांचा पहिला आभार आहे आणि तुमचंही आभार आहे की तुम्ही आज प्रथम इथे आले, आमचे थँक्यू. लोकांचे मनोरथ हे केले त्याबद्दल तुमचा आभारी आहे. आणि त्याकरिता आम्ही आमचे लोकांचे म्हणजे आम्हाला प्रथम इथे आमच्या लोकांमध्ये आमच्या विभागातले छोटे मोठे देणगीदार आहे त्यांचा बी आम्ही आभारी आहे. कारण की त्यांच्यामुळे आज आम्ही इतक्या छोट्यापासून आज मोठं आलं, त्यांच्यामुळे आलो. सो आपलं एक नेक्स्ट क्वेश्चन आहे की जेव्हा तुम्ही हे 9 दिवसचा सण राबवतात, सो त्यानंतरची काय तयारी असते? त्याच्यानंतर आमची म्हणजे पूर्ण म्हणजे काय असं 9 दिवस आम्ही राबवलं. त्यानंतर कुणाचं अडीअडचणी असेल या कुठे काहीही असो, तिथे आम्ही प्रथम धावत जाणारी आमची मंडळाची ही पहिली ही पोझिशन असते. ओके. मदत करणं हे आमचं पहिलं हे आहे. कुठल्याही अडचणीला आम्ही पहिले धावत जाणं हे आमचं काम आहे. ओके. आणि जेव्हा आपण तुम्ही परमिशन वगैरे घेतात तर आपल्याकडे पोलिसांचा कसा रिस्पॉन्स आहे मंडळासोबत? पोलिसांचं समोरून कॉल करून आम्हाला सांगता की तुमचं ओम मित्र मंडळाचं परमिशन लवकर तुम्ही घ्यावं. ओके. समोर कॉल करून आम्हाला म्हणजे त्यांची रिस्पॉन्सिंग त्यांची असते, आमची नाही. त्यांची असते की फोन करून आम्हाला बोलवणं, त्यांचा आभारी आहे आम्ही. ते ॲक्च्युली खूप चांगलं आहे. हो. महानगरपालिकेचं बी तसंच आहे. ओके. आरमध्ये विभाग आहे आपला, त्यांचं बी आपलं चांगलं प्रशासनाचा आपल्याला चांगला रिस्पॉन्स आहे. ओके. बाकी आपलं जे यूथ आहे सो त्यांच्या मंडळामध्ये कसा रिस्पॉन्स आणि ते कसं करतात काम वगैरे? आता आमच्या विभाग म्हणजे आमची ही म्हणजे छोटी पोरं आहे आमची, ते त्यांच्या परिचयाने दादा हे करायचंय, बोला तुम्ही करायचं आहे ना, तुम्ही ठरवलंय करा. आमच्या कुठल्याही मंडळातल्या कुठल्याही लोकांचा विरोध नसतो. तुम्ही तुमच्या पद्धती करायचंय करा, काय लागा आम्ही आहेच तुमच्या मागे. आणि जेव्हा तुम्ही विसर्जनासाठी निघतात सो तेव्हा आपली किती तासाची मिरवणूक असते आणि आपण कधी गोराईखाडीला पोचतो ते थोडक्यात सांगा. आणि आपण काय करतो विसर्जनाच्या दिवशी? विसर्जना दिवशी इथून निघतं, महिलांचा वेगळा ग्रुप असतो, पुरुषांचा वेगळा ग्रुप असतो. आणि त्यामध्ये आमचे समाजसेवक म्हणजे आमच्या मंडळाचे जाणते आहे ते त्यांच्या परिचयाने ते कामं करतातच आहे. त्याच्या बरोबर आपले पोलीस प्रशासन आहे ते पण त्याच्यामध्ये सामील असतात. ओके. त्यासाठी आपल्या मंडळाला कुठलाही कालबोड लागत नाही, हे पहिलं महत्वाचं आहे. सो आता आपण भेटतोय उपखजिनदार मंडळाचे मनोज दादा. सो दादा, आपलं जेव्हा मंडळ स्टार्ट झालेलं आणि तेव्हाची जी कमिटी होती मग ते तुमच्या वरचे होते राईट? सो म्हणजे ज्यांनी स्टार्ट केलं सो त्यांचं काही थॉट प्रोसेस होता आणि म्हणजे त्यांनी काय प्लॅनिंग वगैरे केली मंडळासाठी आणि आता तुम्ही काय थॉट प्रोसेसवर चालताय? त्यांनी प्लॅनिंगमध्ये तसं काय केलं नव्हतं. त्यांनी म्हणजे आपले घरचे जे बाहेर जातात खेळण्याचे त्यांना खेळण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे आमच्याच मंडळातले जे लहान पोरं आहेत त्यांच्या वडिलांनी ती सुरुवात केली होती. तेव्हा मी त्यांच्यापेक्षा लहान होतो. तेव्हा त्यांनी सुरुवात करून नंतर मग हळूहळू नंतर मग आम्ही पुढे जाऊन त्याला मोठं करण्यासाठी बोला आपण करूया. मग त्याने आम्ही तिकडे 3-4 वर्ष आम्ही तिथे चालू केले. त्यानंतर तिथे मंडळाचं परमिशन भेटत नव्हते. नंतर आमचं मोठं मंडळ झाल्यानंतर वन विभागातून आम्हाला परमिशन देत नव्हते. मग त्यामुळे नंतर आपण बोला आपण आता बाहेरच येऊ. मग इथे बाहेर आल्यानंतर मग हा आमचा मोठा 25 वर्षापर्यंत आम्ही पोहोचलो इथपर्यंत. ओके. सो त्यानंतर आपले असं कुठला एक क्षण आहे की जेव्हा आपला असं वाटलं की नाही आपला मंडळाचा म्हणजे एकदम अभिमान असं वाढलं किंवा एक स्पेशल कुठला मोमेंट तुमच्यामध्ये? आता एक मागची 2 वर्ष आली, त्याच्या आधी आम्हाला मूर्तीला 2रा क्रमांक आला. गेल्या वर्षीच आम्हाला प्रथम क्रमांक झाला. तो प्रथम क्रमांक आला तेव्हा म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी जे चालू केलं त्याला आम्हाला साध्य झालं आणि ते आमची जिद्द एक पूर्ण झाली की आम्ही काहीतरी करतोय म्हणून. सो आपल्यासोबत आहे मंडळाचे उपसचिव दादा. तुमचं नाव आणि तुमचा एक्झॅक्टली काय रोल असतो ते तुम्ही जरा प्लीज सांगा. माझं नाव नितेश पांडुरंग शिंदे. मी ओममित्र मंडळाचा उपसेक्रेटरी मागील 2 ते 3 वर्षापासून. या मंडळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपसेक्रेटरी, अध्यक्ष, खजिनदार या गोष्टींना जितकं महत्त्व नसतं तितका एक सामाजिक कार्यकर्ता
आणि मंडळाला ज्या कार्यकर्त्याची गरज असते तसले सगळे कार्यकर्ते या मंडळामध्ये भरलेले आहेत. त्याच्यामुळे या मंडळाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की इथे असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कधीच कोणत्या गोष्टीचा मी माझ्याकडे मोठं पद आहे याचा जसं इतर ठिकाणी असतं तसा कोणत्याच प्रकारचा गर्व इथे कार्यकर्त्यांमध्ये नाही आहे ना पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. इथे अध्यक्षही ग्राउंड लेवलची कामं करतो, एखादा छोटासा कार्यकर्ता सुद्धा त्याच लेवलला येऊन कामं करतो. इथे कामांना प्राधान्य असतं मंडळामध्ये. आणि मंडळातील जे बोलतो आपण मंडळासाठी हातभार लावणारे देणगीदार, हितचिंतक, स्थानिक लोक इकडचे, त्यांच्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही राजकारणी आहेत, त्यांचासुद्धा आम्हाला म्हणजे मोलाचा वाटा त्यांचा खूप जास्त असतो. कारण आमचा उत्सव आणि कार्यक्रम मागील 20-25 वर्षापासून ज्या प्रमाणात आम्ही उत्सव साजरा करतो आहे, तर आम्ही शून्यातून बोलतो ना आपण, जसं शून्यातून विश्व निर्माण करणं, तशातलीच काही गत आम्ही केली आहे. शून्य ज्यावेळी आम्ही 2001ला स्थापना झाली, पण त्याच्याही 10-15 वर्ष आधी जेव्हा आम्ही एकदम लहान होतो, म्हणजे अक्षरशः फक्त चालायला लागलो असेल, तेव्हा आमचे वरिष्ठ जे होते त्यांनी इथे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हा नवरात्र उत्सव साजरा केला. त्याच्यामागचा हेतू एक असं होतं की आमच्या इकडे आधी टाटा पॉवर म्हणून एक एरिया आहे, तिकडे एक नवरात्री असायची. तिकडे नवरात्रीमध्ये इकडच्या स्थानिक आमच्याच घरातल्या आया बहिणींना तिकडे जाणं शक्य नाही व्हायचं, कारण तिकडे इथून खूप साईडने लोक यायचे, खाणं पिणं त्यांचे माऱ्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी तिकडे चालायच्या. त्याच्यामुळे आपल्या घरातले जाऊ नये. मग जर घरातले नाही जाऊ शकत, मग इकडे जे वरिष्ठ होते त्यांनी विचार केला की जर आपल्या घरातले बाहेर जात नाही आणि त्यांना ह्या गोष्टींचा आनंदही घ्यायचा आहे. गरबा म्हणलं की प्रत्येक महिलेला असं वाटतं की कधी गरबा नवरात्री येते आणि मी कधी गरबा खेळते. म्हणून त्यांनी 4-5 मित्र होते ते त्यांनी बसून विचारपूस वगैरे केली एक दुसऱ्याबरोबर, आणि नंतर त्यांनी हा उत्सव साजरा केला. हा उत्सव पहिला एकदम छोट्या प्रमाणात होता, त्यांनी साजरा केला. आम्ही त्यांच्याकडे बघून ह्या गोष्टी शिकलो आणि आज आम्ही असं पण नाही बोलू शकत की आम्ही एकदम मोठ्या लेवलला आहे किंवा काय आहे, पण आम्ही ज्या विभागात राहतो ना त्या विभागातली प्रत्येक स्त्री ह्या आमच्या उत्सवाच्या मागे खूप आनंदी आहे की या मुलांनी काहीतरी असं करून दाखवलं आहे आणि हे लोक करतातही आहे आणि पुढेही या गोष्टी चालू राहणारच. त्याच्यामुळे स्थानिकांचा हातभार असणं प्रत्येक उत्सवामध्ये खूप मोठी गोष्ट असते आणि तो आम्हाला हातभार दरवर्षी मिळतो. सो आता तुम्ही मॅनेजमेंट मधले आहेत, म्हणजे तुमचा जो रोल आहे, सो जेव्हा तुम्ही ट्रॉलीचं हे सगळे जेव्हा बघतात, सो तेव्हा तुमची काय प्लॅनिंग असते आणि तुम्ही कसं याला मॅनेज करतात प्रॉपर? ट्रॉलीचं नियोजन असं बघायला गेलं तर आम्ही ज्या दिवशी स्थापना असते त्याच्या एक दिवस आधी रात्री किंवा त्याच दिवशी सकाळी ट्रॉली घेऊन जायला आमच्याकडे असे विशेष कार्यकर्ते वगैरे असं कोणी नसतं. आम्ही आमच्यासोबत लहान कार्यकर्ते, लहान मुलं आणि मंडळाचे पदाधिकारी वगैरे हे आम्ही 1-2 ठिकाणी म्हणजे आमचे जिथे म्हणजे मैत्री वगैरे आहे त्या 1-2 मंडळांच्या ट्रॉल्यांचे वगैरे, जसे राजेंद्रनगरमधलं एक मंडळ आहे त्यांच्याकडनं आम्ही ट्रॉली घेऊन येतो. तर आम्ही ट्रॉली जसं घेऊन येतो तर आमची जबाबदारी हीच असते की ट्रॉली घेऊन आल्यानंतर त्याच रात्री ती ट्रॉली परत तिकडे पोहोच झाली पाहिजे. आणि ट्रॉली घेऊन येताना ट्रॉली आणणं हे विशेष नसतं, पण ते ट्रॉली जेव्हा घेऊन येतोय आम्ही या छोट्याशा रस्त्यातून, तेव्हा आम्हाला खूप अशा कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मग इकडे स्थानिक लोकांमध्ये जे त्यांचं बाहेर काही भांडे वगैरे पाण्याचे वगैरे भरलेले असतात, मग ते त्यांना साईड करण्यासाठी विनंती करावी लागते. पण चांगली गोष्ट अशी असते की जेव्हा मागील 7-8 वर्षापासून तर चांगलं असं होतं की ज्या दिवशी आमचं आगमन असतं ना त्या दिवशी ते लोक स्वतःच त्या गोष्टी सगळ्या आतमध्ये घेऊन आम्हाला पूर्ण रस्ता मोकळा करून ठेवतात. म्हणजे ती गोष्ट आम्ही इथे या जागेवर कमावली आहे मागील 8-10 वर्षापासून. 2016च्या आधी आम्ही 3-4 फुटाची मूर्ती आणायचो इथून देवीपाडा वगैरे असं लोकल ठिकाणावरून. 2016ला आम्ही सर्वप्रथम चिंचपोकळीवरून आम्ही 14 फुटाची मूर्ती अशी भव्य दिव्य मूर्ती आम्ही ते आणली. जेव्हा आम्ही मूर्ती ती टाटा पॉवरला आणली तेव्हा तिथे येणारा जाणारा प्रत्येक नागरिक जो होता ना त्याच्या तोंडामध्ये बोलतो, अरे वाव, म्हणजे हा वाववालाच प्रकार होता की कोणाला वाटलंच नव्हतं की या एरियामध्ये या रस्त्याने या जागेवरती एवढी भव्य दिव्य मूर्ती येऊ शकते. आणि ते इकडच्या प्रत्येक पोराने ते साध्य आणि सिद्धही करून दाखवलं. पोरांची एकजूट होती, मेहनत, त्या गोष्टीचं फळ होतं ते 2016ला जेव्हा आम्ही ती मूर्ती आणली त्याच्यानंतर आम्ही आजपर्यंत 14, 15, 16 या फुटांच्याच मूर्त्या आम्ही ह्या मंडपात आणतो.
ओके. आणि त्याच रस्त्याने येतात. सो तुमच्या मंडळात जेव्हा पहिला 22 फुटाची मूर्ती आली तेव्हा तुम्हाला काय चॅलेंजेस होते ते फेस करावे लागले आणि तुम्ही काय अशी टेक्निक यूज केली की त्याच्यामुळे तुम्हाला सोपं पण पडलं ते? टेक्निक्स असं विशेष एफर्ट्स वगैरे असं काही वेगळं असं टेक्निक्स वगैरे नव्हत्या. 22 फुटाची मूर्ती होती. रस्ता थोडासा आमच्या इकडे छोटासा असल्या कारणाने आम्हाला फक्त तो जो रस्ता एक फेज असतो ना, एक 10-15 मिनिटाचा, तो फेज कव्हर करण्यासाठी आम्हाला तिकडे खूप साऱ्या कठीण समस्यांना सामोरं जावं लागतं. पण आम्ही सध्या आता जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला आता मागील 8-10 वर्षापासून सहकार्य करायला सुरुवात केली. कारण त्यांनीही बघितलं आहे की उत्सवपूर्वक कोणत्या मोठ्या पद्धतीत साजरा करतात उत्सवाला. आपणही गालबोट न लावता आपणही त्या गोष्टींमध्ये जर आपण हे झालो, त्यांना हातभार लावायचा प्रयत्न केला तर आपणही कुठे काहीतरी चांगलं काम करू असं त्यांनाही वाटतं. म्हणून मागील 7-8 वर्षापासून ना कोणत्याच गोष्टींना आम्हाला फेस नाही जावं लागत. त्याच्या आधी म्हणजे होतं असं की अरे इकडे आहेत हे लोक, आधी नव्हते, कोण आहेत, काय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा तुम्ही बोलतो ना आपण आपल्याला जर जागा टिकवायची असेल किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी जर टिकून राहायचं असेल ना, तर तिकडे संघर्ष हा महत्त्वाचा असतो. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला ती सत्ता स्थापनही करता येत नाही. संघर्ष हा करावाच लागणार आणि तो संघर्ष पोरांनी केला. पदाधिकाऱ्यांचं मी असं नाही सांगू शकत पदाधिकाऱ्यांनी केला. प्रत्येक पदाधिकारी हा सुद्धा एक मंडळाचे इथे कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. सो अभी हमारे साथ है मंडल के सदस्य नंदलाल सिंह जी. सो इन्होंने पूरा 25 ईयर्स से एक्सपीरियंस किया हुआ है कि मंडल कैसा है क्या है. सो आप मुझे बता सकते हो कि आपने जब स्टार्टिंग से देखा हुआ है मंडल को ग्रोथ करते हुए, तो अभी आपको कैसा लगता है मंडल को देखकर और कैसा अनुभव हो रहा है? जब यहाँ पे एक छोटा मूर्ति नेशनल पार्क के अंदर बैठाया जाता था तो वहाँ पे हम लोग बच्चे ही थे, एक 14-15 साल के ही थे. तो ऐसे ही थोड़ा हम लोग खेलते कूदते, चलो बोला एक देवी बैठाने का अपने को नवरात्रि का उत्सव करना है, तो हम लोग ने छोटे छोटे बच्चे लोग ने बोला एक मूर्ति बैठाते हैं नवरात्रि का. इधर हम लोग घट वगैरह बैठाए, सब किए उधर. थोड़ा दिन उसको बैठाए, फिर वहाँ पे नेशनल पार्क का प्रॉब्लम होने लगा परमिशन वगैरह का, तो यहाँ पे हम लोग यहाँ पे लाए हमारे मेन जगह पे. यहाँ पे बच्चे लोग यहाँ के जो छोटे छोटे थे, हम लोग तभी छोटे, अभी बहुत बड़े हो गए, 25 साल हो गए हमारे, तो हमारे जो छोटे छोटे यहाँ के बच्चे लोग हैं उन लोगों ने बहुत सपोर्ट किया और यहाँ के एरिया वालों ने भी हमें बहुत सपोर्ट किया. बाहर के लोगों ने भी बहुत सपोर्ट किया कि आप लोग ऐसा कर रहे हो, ऐसा कर रहे हो. तो बहुत अच्छी चीज़ है. बहुत लोगों ने बोला कि आप लोग नवरात्रि जो साजरा कर रहे हो, उत्सव मना रहे हो, बहुत अच्छा कर रहे हो. हर जगह पे हमारा बहुत मंडल का नाम है. उन लोग यहाँ के जो बच्चे हैं वो बहुत मेहनत करते हैं हर दिन रात. अगर उनको कोई बोले कि ये काम कर भाई तू जाके, तो वो बच्चे लोग जाके वहाँ पे खुद स्वयं जाके खुद काम करते हैं. ऐसा नहीं बोले कि अरे मेरे पास टाइम नहीं है, मैं इधर जा रहा हूँ उधर जा रहा हूँ. तो ये यहाँ के जो बच्चे हैं उन्होंने बहुत सहयोग किया है इस मंडल के लिए, इस मूर्ती देवी माँ के लिए. सो बेसिकली आपल्यासोबत आता अनिकेत पवार, ते मंडळाचे सदस्य आहेत. सो अनिकेत, मला एक सांग की जेव्हा तुम्ही इकडे मॅनेज करतात तर मंकीज वगैरे येतात तर तुम्ही कसं टॅकल करतात ते? मेन टॅकल तेच असतं, कारण की बिकॉज काय आहे की मंडळ जे स्थापन झालं तेच नॅशनल पार्कमध्ये झालं. ओके. सेकंड थिंग, मंडळ जेव्हा बाहेर आलं तेव्हा हे असं मंडळाला माकडांचा आणि त्रास आहेच. इथे होणारा जो डेकोरेटर्स असतात त्या लोकांना खूप मोठा त्रास असतो. आता बघाल की अजून काही इथे काय तयारी दिसत नाही. त्याचा मेन पॉईंटच ते आहे की माकड असतात आणि ते माकडांना आपण काही करू नाही शकत, ते आपल्या हातात काही नसतं. सो ते आता मंडळाला सवय झाली आहे त्या गोष्टीची आणि ते काय आमचं डेली रुटीन झालं. इकडचं आता तर वाघ येत नाहीत. पूर्वी तर वाघांसोबत पण आम्ही खेळलोय. हो हो. आम्ही नाही खेळलो पण आमचे पहिल्याचे जे आहेत ते राहिलेले आहेत. सो माकडांचं आम्हाला टॅकल करायला लागतं पण ते होऊन जातं. ओके. सो आता नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की लाईक तो मंडळामध्ये प्रॉपर तुझं एक मेन वर्क आहे की मूर्ती कशी असणार आणि त्याचं स्केच पण तूच बनवतो. सो यावर्षी मंडळामध्ये असं काय आहे 25व्या वर्षी, बिकॉज खूप मोठा इयर आहे आणि आपल्याला पण एक खूप अशी मोठी संधी भेटली. सो स्केच असं काही नाही, स्केच नसतं, एक कन्सेप्ट डोक्यात येतं. आता तुम्हाला विचारशील तर माझी तयारी जशी देवी विसर्जन होते दसऱ्याला, तिथूनच एक नवीन म्हणजे थिंकिंग चालू होऊन जाते, प्रोसेस चालू होते की पुढच्या वर्षी आपण काय करायचं असतं. मग 2-3 असे मित्र असतात, ते लोक मस्करी पण घेतात काही लोक. ओके. पण पहिला असं वाटायचं की आपल्याला पण आपल्या एरियात पण असं वाटलं पाहिजे, काही ना काहीतरी मोठं झालं पाहिजे आपलं नाव. मग मुंबईला कॉम्पिटिशन खेळायची कशी, काय कसं खेळायचं. बेसिकली कसं आहे की लोक बॉम्बेच्याच मूर्त्या बघतात, आज पण तोच फॉलोअप चाललेला आहे. मग असं डोक्यात आलं की नाही, पहिला आम्ही 3 मूर्तीच रिप्रेझेंट करत होतो, 3 मूर्ती देवीपाडा, तेवढ्यापुरती मर्यादित होतो. नंतरला मग असं मनात मुलांचं झालं की आपण जो प्रोग्राम करतो तो बाहेर कोण करत पण नाहीये,
तर आपण का नाही बोरोवली रिप्रेझेंट करायचं. मग आम्ही बोरोवली रिप्रेझेंट करायला लागलो. नंतरला मग आम्हाला साथ भेटत राहिली. एक वर्ष 2016ची गोष्ट होती की मंडळाला 2015ला कांदोलीला आम्ही मूर्ती आणायचो. ती हाईट एक वेळ 8 फुटाची मूर्ती होती. आम्ही एक मूर्ती बुक केली होती, तेव्हा आम्ही पेनच्या साध्या मूर्त्या घ्यायचो. मग ती मूर्ती बघायला जाताना एक मोठी मूर्ती दिसली, तर मुलांचं डायव्हर्ट झालं की आपण ही मूर्ती घेऊया, ही नको आपल्याला, ही आपल्याला म्हणजे होत नाही, ओके नाही होत. मग ती मूर्ती घेतली. त्या मूर्तीकारांनी ती मूर्ती दिली त्या वर्षी. मग नेक्स्ट इयर आम्ही परत गेलो. 2016ची गोष्ट. त्या वर्षी त्या मूर्तिकाराने आम्हाला डिनाय केलं डायरेक्ट की एवढी मोठी मूर्ती आमच्याकडे होणार नाही. आणि त्यासाठी टाइम लिमिट असा होता की उरले फक्त 7 दिवस होते आणि परवा सवय होती पहिला आम्हाला की होऊन जायचं. मग 2016ची गोष्ट अशी आली की कुठेच मूर्ती होत नाहीये. अनेक असे मूर्तिकार होते ज्यांच्याकडे आम्ही जात होतो तिथे. तेव्हा उपनगरात एवढं काही देवीचा आणि कन्सेप्ट नव्हता बॉम्बे स्टाईलचा. त्या टायमाला आम्ही म्हणजे मी तेव्हा किती वर्ष होतो, एक जवळ 15 वर्षाचा मीच होतो. तेव्हा मग आम्ही ट्राय केलं की मंडळाच्या अध्यक्षांना, मोठे सिनियर्स होते त्यांना विचारलं की काय करूया आपण. तर त्या लोकांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की बघा तुम्ही बाहेर कुठे भेटतं कसं. मग तेव्हा कॉलेजमध्ये तिकडेच होतो त्या साईडला. मग फिरलो. त्या टायमाला स्वर्गीय विजय खादू सर होते, त्यांनी पण एक पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला. तेवढी पण आम्ही त्या टायमाला ताकद ठेवलेली. भले आमचं मंडळ छोटं होतं, छोट्याशा एरियामध्ये होतं, त्यांच्याशी बोलणं झालेलं. त्यानंतरला मग पुढे होत होतो सर्वांना विचारपूस करत चिंचपोकलीपर्यंत पोचलो. तिथे मात्रे म्हणून मूर्तिकार होते, त्यांनी एक पॉझिटिव्ह रिप्लाय देऊन आम्हाला 4 दिवसात ती मूर्ती दिली होती. मग तिथून ती आणून पोरांनी डेअरिंग करून, तेव्हापर्यंत आम्हाला काही माहिती नव्हतं. तेव्हा आम्ही या इंडस्ट्रीमध्ये नवीनच होतो. तेव्हा आम्हाला फक्त पेनच्या मूर्त्या माहिती होत्या, काय गंगावन काय असतं काय नाही एवढं काय आयडिया नव्हती. बट झालं, पुढे होत गेलो. ओके, सो आता आपण सध्या तर सिद्धिविनायक घाट जाधव बंधू म्हणजे आपले किरणबाई आणि निखिलबाई त्यांच्याकडून आपण मूर्ती आणतोय. सो म्हणजे असं कसं होतं की आपण त्यांच्याकडे फर्स्ट टाइम गेलो आणि त्यानंतर एक मोठी मूर्ती साकारली आपण, आणि ते एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे पहिली मूर्ती जेव्हा त्यांच्याकडून आली. एक्सपिरियन्स पहिली गोष्ट तर कोणा माहिती नसेल, किरण जाधव आणि निखिल जाधवकडे अपोज करणारा मीच होतो ओह, पहिला अपोज कर. कारण की नवीन मूर्तिकार होतं, कसं काय करायचं आम्हाला पण, मला पण एवढं नव्हतं, माझं एज कमीच होतं. पण आम्ही लालबागला बघितलेला, तर तो फॉलोअप सोडून इथे कसं करायचं लगेच. ओके. आणि ऑलरेडी आम्हाला इथून म्हणजे आम्ही इथून बाहेर पडलेलो, कोणी साथ सोडलेली. बट नंतरला ज्या वर्षी पहिल्याच वर्ष होतं, किरण आणि निखिलवरती विश्वास ठेवला, म्हणजे जेव्हा बोलणं झालं तेव्हा की पटलं की नाही काहीतरी दम आहे, जे करू शकतात. त्या वर्षी आपल्या इकडचं एक आहे मोठं मंडळ लिटिल मास्टर, तो पण तिथूनच आला. आणि त्यांचा आणि आमचं एकच वर्ष होतं. तेव्हा लिटिल मास्टर जस्ट उभा होता, तेव्हा बघितलं, बोललो हाय दम. मग तेव्हा ते बुकिंग केली. पहिल्याच वर्षी काहीतरी पावसाचा आम्हाला त्रास झाला, त्या वर्षी कमल जरा लॉस हे झालेलं. बट नाही, जे देवीची मूर्ती होती ती हाईट आणि ती टाइम टू टाइम आम्हाला भेटत गेली. आणि आज पण जे आहे ते सपोर्टिव्ह आहेत दोघं पण, निखिल झाला, किरण झाला. म्हणजे बोरोलीची कुलस्वामी बोलला तर ते लोक असं मंडळ बघत नाहीत. म्हणजे माझं तर रिलेशन चांगलंच आहे त्यांच्यासोबत. ओके, सो आता जेव्हा आपण बोलतो की लाईक ते जसं मंडळ शून्यातून आले तसं ते मूर्तिकार पण शून्यातून आले. हो, सो लाईक त्यांनी पण जे मेहनत वगैरे केलंय. सो आता जेव्हा तू तिकडे असतो कारखान्यात, मग तुझी भावना कशी असते मूर्ती बनताना? आता मंडळ म्हणून तर मी असतो. नवरात्री बोललं तर मला मंडळ पण माझ्या घरच्या सारखं झालंय ते. त्याच्या पाठी मूर्तिकार हा मूर्ती घडवतो, पण त्याच्या पाठची जी मेहनत असते, ते दिवस रात्र कष्ट करतात. तिथे प्रत्येक मुलगा तुम्ही जेव्हा बघाल कारखान्यामध्ये, तो कोणी लहान मोठा बघत नाही तिकडे. तिथून पण शिकण्यासारखं खूप काही आहे. आता मी पण एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून होतो की मंडळाची त्याची मूर्ती असते असं तसं. बट तिकडे आता मेहनतीचं काम आहे ते. मंडळांना वाटतं की माझी मूर्ती असं आहे तसं आहे, कंपॅरिझन ते असं करू नका. मूर्तिकाला सपोर्ट करा, तर आपलंसं माना. आपली मूर्ती घडवतोय तर आपलाच आहे तो. मग तसं सपोर्ट केला तर आपल्याला जे रिझल्ट पाहिजे ते बेटरच भेटतं. त्याला फ्री माइंड ठेवा, तुम्ही मूर्तिकार बनायला जाऊ नका. राईट. सो आता माझा एवढंच एक तुम्हाला शुभेच्छा आहे की आता तुम्ही मुंबईमध्ये धीरे धीरे जेव्हा येत आहे तर आपल्याला जगप्रसिद्ध व्हायचं आहे. जगप्रसिद्ध नाही, आम्ही बोरिवली तर रिप्रेझेंट करतच राहणार, आयुष्यभर करणार. आणि आता तर 25 वर्ष 50 वर्ष, पण आता पण मी तो सांगू शकतो काय कुठली मूर्ती येईल. पण प्रोसेस जे चालली आहे जगप्रसिद्ध म्हणजे आपण आता जेव्हा मी बोरिवलीमध्ये राहतो, लाईक मी बोरिवली करेन. सो लाईक कसं मी एक रिप्रेझेंट करतोय तुम्हाला दरवर्षी. म्हणजे आपलं म्हणजे ऑलमोस्ट 7 इयर्स झाले असेल आपण मीडिया पार्टनर आहोत. सो आम्ही जेव्हा पोस्टिंग वगैरे करतो तर ते लाखा लोकांकडे पोहोचते, मग ते जगभर पोहोचली पाहिजे. जगभर तर पोचणार. आपला जो हिंदू धर्म आहे, तो सण आहे, तो टिकवायचा आहे, तर आपल्याला हे एकत्र राहिलं पाहिजे.
जाती धर्म हे काही चालत नाही. जेव्हा गरज होती, जेव्हा कोविडमध्ये इथे सत्य परिस्थिती होती, आता पूर्वी हा एरियाला जी नावं ठेवली जायची ती आता तुम्ही बघाल ना, ती नावं काय ते कोण बोलणार पण नाही की हा एरिया तो पहिला तसा होता. आणि कोविडमध्ये कुठली जात बघत नव्हते कोणी. आता पण तुम्ही बघायला गेलात तर आता आम्ही केस वगैरे जे काही देवीची सामग्री असतं तिथे कोणी मुस्लिम असतात विकणारे, कोणी पंजाबी असतात, कोणी शीख असतात, कोणी बुद्धिस्ट असतात. तिकडे तेव्हा जे जाती धर्म बघितले नाही जात. आणि जेव्हा कोविड चालू होतं ॲक्च्युअलमध्ये, तेव्हा सर्वीकडे लॉकडाऊन होतं, तेव्हा म्हणजे जेव्हा मेहनत होतं तेव्हा मंडळच उभं होतं. नाक्यावरती प्रत्येक मुलगा जो उभा असतो तो गुंड किंवा लफडेबाजीवाला नसतो. तोच नाक्यावरचा मुलगा पहिला धावून येतो कधी पण मदतीला. ते पण नागरिकांना आता माहिती आहे. आता ऑलमोस्ट पहिला जे मुलांना नावं ठेवायची ते आता नाही ठेवत. सो आता 25 इयर आहे आपला. हो, सो काय प्लॅन्स आहेत 25 इयर्सचे आणि म्हणजे कसा उत्साह चालू आहे मंडळामध्ये? प्लॅनिंग आता चाललेलीच आहे. आता तुला टाइम देताना आता कसं जीवावर आलेलं, पण चाललंय आता प्लॅनिंग पोरांनी केली आहे. लहान लहान पोरं आहेत, कोणी असं मोठा एक्सपिरियन्सवाला नाही, मोठा बॅकअप नाही फायनान्शियली. जे काही आपल्या पोरांमध्ये चाललेलं आहे देवीच्या कृपेने आम्हाला सर्व काही भेटतं आणि नाव होतं आलंय. आजपर्यंत कधी नाव पडलं नाहीये आणि ह्या वर्षी पण नाही पडणार, एवढी तरी गॅरंटी आहे. माझी पण तीच शुभेच्छा. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल पूर्ण मंडळाचा. आणि तुम्ही जे एफर्ट्स घेतात नाही, खरंच म्हणजे तसं तर घेतात सगळे मंडळ, पण तुमच्या इकडे काहीतरी असं स्पेशल आहे की ज्याचे तुमचे एफर्ट्स वगैरे ते एकदम ऍक्च्युली सक्सेसफुल होतात. एफर्ट्स आणि सर्वांची इच्छाशक्ती आहे की आपल्याला करायचं आहे. आता काही मुलं असे होते की नाही दादा आपल्याला पण आपल्याकडे म्हणजे CO2 लावायचे आहेत, तर आपल्याकडे पण असं पाहिजे, आपलं पण डेकोरेशन झालं पाहिजे. ती इच्छाशक्ती म्हणजे समजून येतं ना माणसाला, तेव्हा असं वाटतं आपल्याला पण. आणि माझ्या पण डोक्यात खूप काही असतं की हे झालं पाहिजे, पण काय काय टाइम लिमिट नसतं. मग समोरून जर इफर्ट येत आहेत तर आपण त्याला सपोर्ट केलं तर ती पॉझिटिव्हनेसमध्ये ती कामं होत राहतात. आता पहिला कसं व्हायचं, पहिला एकटं धावायचं काय म्हणजे टीम सपोर्ट होता, अजून पण आहे. पण आता जसे जसे नवीन नवीन पिढी येत आहेत ते लोक स्वतः बघतायत. सोशल मीडिया झाले, काय बाहेरची कामं झाले, त्या लोकांनी जसं इनिशिएटिव्ह घेतलं माझ्यावर तर थोडा थोडा लोड कमी होत आलाय. ते जरा बरं वाटतं की मग मला दुसरीकडे टाइम देता येतंय. मग त्याच्याने हे सिनियर टीम आहे, आता सिनियर टीम दुसऱ्याकडे हँडओव्हर असं हँडओव्हर होत राहतात. नवीन नवीन पिढी येत आहेत. आणि ही जागा जी आहे ती ऐतिहासिक जागा आहे. ह्या जागेबद्दल काय डाऊट नाही आहे. आणि ह्या वर्षी जे महिलांचा सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट असतो. विसर्जनला जेव्हा बघणार तर महिलांचा ताफा असतो. आणि कार्यकर्त्यांची इथे कमी नाही आहे. कार्यकर्त्यांची जे जर 3 मूर्ती बोलाल तर विसर्जनला पूर्ण 3 मूर्ती बाहेरच असते. टाटा बॉर बघितला तर 3 मूर्तीच दिसणार तुम्हाला. सो वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपण या व्हिडिओला एंड करतोय, पण त्याच्या आधी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला मंडळाची ID दिली आहे, बोरिवलीची कुलस्वामिनी. त्याला तुम्ही फॉलो करा, भरपूर प्रेम द्या. सो गणपती बाप्पा, बोरिवलीची कुलस्वामिनीचा, वाग्देवी माता की जय.